राय रायगड यांनी त्यांची बॅटिंग. राजगड पुरंदर आहे. राजगड पुरंदर, पुरंदरने टॉस जिंकली, फिल्डिंग लिहा. राजगड यांनी बॅटिंगमध्ये जितेन तरे यांना पाठवलं आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे. उत्कृष्ट असा एक धाव काढलेला आहे जितेन तरे यांनी. नॉन स्ट्राईकला आलेला आहे वेदांग वैती आणि गोलंदाजी संतोष वैती टाकतोय उर्फ जॉनी. उत्कृष्ट
तोच होता कनेक्शन आणि पुढील बॅट्समॅन मिलिंद आरेकर, गोलंदाजासाठी मिलिंद तरे. चांगलाच एक धाव काढलेला आहे मिलिंद आरेकर यांनी. उत्कृष्ट असा एक धाव काढण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. पाच चेंडू 13 धावा. राजगड या संघाचे 5 चेंडू 13 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा एक धाव काढलेला आहे 3 ओव्हर 14 रन आणि ते षटक संपलेलं आहे. 14 रन 14 धाव संख्या बनली आहे 14. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14 आणि 2 गडी बाद. 14 धावा आणि 2 गडी बाद. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहे अक्षय तरे उर्फ ॲक्की वॅकी. आणि ते गडी बाद झालेले आहेत मिलिंद आरेकर. पुढील बॅट्समॅन आलेले आहेत अनिरुद्ध धनु पुढील बॅट्समॅन. हर्षद देव हे बिल्डिंगला मारून आऊट झालेले आहेत. पॅव्हिलियन मध्ये परत जाताना हर्षद देव. आता पुढील बॅट्समॅन स्वतः कर्णधार हार्दिक पांचाल. राजगड या संघाचे कर्णधार हार्दिक पांचाल आता इथे बॅटिंग साठी आलेले आहे. अक्षय तरे कूच करत आहे हार्दिक पांचालच्या दिशेने. इथे अपील केलेली आहे सुनील वायदंडे यांनी ते अपील केलेली आहेत. ते विकेट किपर आहेत पुरंदर संघाचे. पाहूया पंच काय निर्णय देतात. पंचांनी तो निर्णय नाकारलेला आहे. पंचांनी निर्णय नाकारलेला आहे. पुन्हा अक्षय वैती कूच करत आहे अनिरुद्ध धनुच्या दिशेने. उत्कृष्ट असा षटकारच्या दिशेने चेंडू मारलेला आहे आणि त्यांना त्यात यश आलेला आहे. अनिरुद्ध धनु यांना उत्कृष्टाचा षटकार. अनिरुद्ध धनु यांचा फिशरमॅन प्रीमियर लीग 2025 चा पहिला षटकार. पुन्हा एकदा अक्षय वैती कूच करत आहे अनिरुद्ध धनुच्या दिशेने. पाहूया सुंदर असा एक धाव काढलेला आहे अनिरुद्ध धनु यांनी. विचार करून खेळत आहेत ते. आणि धाव संख्या झालेली आहे 22 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. शेवटची ओव्हर. आपण मारण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अनिरुद्ध धनु यांना यश मिळालेलं नाही आणि याच प्रकारे ते इनिंग संपलेली आहे. आणि जिंकण्यासाठी धावसंख्या दिलेली आहे 23 ही धावसंख्या. 23 धावसंख्याचं लक्ष्य पुरंदर या संघाला आहे.
ऑन स्ट्राईक अक्षय तरे. आणि गोलंदाजीसाठी येत आहे राजगड या संघातून गोलंदाजीसाठी येत आहे व्यंकटेश, अनिकेत हा येत आहे. दोन्ही ज्युनियर प्लेअर आहेत. दोन्ही ज्युनियर प्लेअर उत्साह वाढवायचा आहे त्या प्लेयर्सचा. अनिकेत कुच करताय नैतिकच्या दिशेने. पाहूया नैतिक काय करतोय. मारायचा प्रयत्न केला नैतिक यांनी, पण बॉल हातात जाऊन बसला अनिकेत यांच्या. डॉट बॉल होणार आहे हा. पुढील चेंडू अनिकेत कुच करत आहेत नैतिकच्या दिशेने. नैतिकने आई मारलेला आहे 1 रनाकरता. डिक्लेअर मारलेला आहे नैतिकने. उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे. 22 चेंडू 22 धावांची गरज पुरंदर या संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा प्रयत्न केला नैतिकने मारायचा. पुन्हा एकदा 1 रन करता मारलेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 2. 3 बॉल 2 रन. उत्कृष्ट असा 1 धाव काढलेली आहे नैतिक पाटील यांनी. आणि हा नो बॉल आहे. नो बॉल आणि अतिरिक्त धाव आलेली आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 4. अक्षय यांनी मस्त 2 रन करता चेंडू मारलेला आहे आणि त्यांना ते यशही मिळालेलं आहे. उत्कृष्ट असा 2 रन काढताना. वन शॉट है. 2 रन करता प्रयत्न करणार आहेत पुन्हा एकदा अक्षय तरे. आणि यावेळी पण ते यशस्वी झालेले आहेत 2 रन काढण्यात. आणि हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा 2 रन करता मारण्याचा प्रयत्न होता, पण 1च रन मिळणार आहे इकडे. आणि धावसंख्या झालेली आहे 8. एका षटकानंतर 8 रन. 18 चेंडू 15 धावांची गरज पुरंदर या संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 15 धावांची गरज. पाहूया पुरंदर संघ काय करतोय. कृणाल यांचे कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. खूप छान अशी कमेंट्री ते करतात. आणि आता माईकचा ताबा मी कृणाल यांच्याकडे देणार आहे. धन्यवाद कृणाल, तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. एका सरकारच्या खेळाडूंच्या धावसंख्या होती 8 बिनबाद. संघासाठी 200 शतक घेणार होते हर्षल सामोरे येतील. अक्षय उर्फ ॲकी वॅकी. बॉलिंगला हर्षल ठाकूर. ये ठाकूर नाही सुनेगा. वाईट बॉल. धावसंख्या होती 9. आता मात्र 18 चेंडू मागे 14 धावांची गरज. बस 17 मागे 13 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी आपला निर्णय करावा. डेड बॉल की डेड बॉल आहे. पंचा गौरव नगर काय आहे. सिंगल ना डिक्लेअर स्वरूपात 1 धाव.
आता मात्र 15 चेंडू मागे 11 धावांची गरज. हा नैतिक भले छोटा असेल पण चांगलीच फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक 3 धावांवर नैतिक. हार्दिक याच्या घरातच मारण्याचा प्रयत्न होता नैतिक यांचा, परंतु तो चुकला हलकासाठी. आपले बंधू चिराग वरती आपल्याला दिसत आहे. चिराग न्यू बॅट्समॅन कॅप्टन मिलिंद तर्रे. चांगलीच फलंदाजी व गोलंदाजी करताना फिशरमॅन प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये मिलिंद तर्रे मालिकावीरचे मानकरी ठरू शकतात. मिलिंद तर्रे यांच्या हाईट वरती आपल्याला नाही जायचं. ती हाईट छोटी असेल पण ते फाईट मोठं देतात आपल्याला. शेवटचा चेंडू 13 चेंडू 10 धावा. चांगला चेंडू 1 धाव. आता मात्र 12 चेंडू मागे 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावा. जर पुरंदर संघ हा जिंकला तर तो जाईल डायरेक्ट सेमीफायनल मध्ये आणि प्रबळगड बाहेर. आणि राजगडला पण अगर जर जिवंत राहायला पडेल आपल्या लीग स्टेज मध्ये तर त्यांना ही मॅच जिंकायला लागेल, नाहीतर टाटा बाय बाय. संघासाठी तिसऱ्या षटकावर हर्षल देव. चांगला चेंडू. चांगलीच किपिंग एकदा जोरदार डाव जरा किपरसाठी मिरिमासाठी. हर्षल हे एक नावंत खेळाडू आहे आपल्या माहिती विभागातील. ते आपल्याला डबल टेनिस सिंगल टेनिस काउटी सगळे खेळत दिसतात असतात ते. चांगला चेंडू ठीक आहे. चांगला टॅप शॉट अक्षय तरे माफ करा मिलिंद तरे यांना अक्षय तरे यांना घेऊन खेळायला पडेल जर त्यांना विजय व्हायचा असेल तर. चांगला चेंडू 1 धावा करिता. आता मात्र 9 चेंडू मागे 7 धावांची गरज. अटीतटीचा सामना. आपल्या स्क्रीन मध्ये आपल्याला अक्षय हर्षल देव हलका चेंडू टॅप शॉट 1 धावा करिता. धावसंख्या एकरी धावसंख्या हळूहळू 1 धावांनी झालेली आहे 17. आपल्या स्क्रीनवरती हर्षल देव एक नामवंत खेळाडू. त्यांच्याच बाजूला आपले पंच गौरव मेहर बाहुबली गौरव आणि आपले छोटे बंधू मिलिंद बाबा तरे. हा आपला हार्दिक पांचाल कर्णधार एक मोठा खेळाडू. बहुतेक शेवटचं शतक हार्दिकच घेऊन येईल. हार्दिक मध्ये क्षमता आहे. तो 6 बॉल 3 ची पण मॅच काढू शकतो. 6 बॉल 4 ची पण मॅच काढू शकतो. लास्ट बॉल 7 बॉल बाकी. आता मात्र 7 चेंडू मागे 5 धावा. हा बॉल डॉट पाहिजे तरच राजगड सिंगाला कात्री होऊ शकते. अरे चांगला चेंडू चांगला खेळून काढलाय. वरती आपला कॅमेरामॅन यश शिरोडकर आपला फोटोग्राफर यश शिरोडकर. आता मात्र 6 चेंडू मागे 4 धावा. विषय बोलला हार्दिक मध्ये क्षमता आहे. 6 बॉल 4 ची मॅच पण काढू शकतो. तो 6 बॉल 3 ची मॅच पण काढू शकतो. पण बघू त्या क्षमता ते असतो दाखवतो की नाही. पूर्ण संघ एकजूट होऊन दिसतो आपल्याला. आता हीच आपली फिशरमॅन कॉलनीची आपण काय बोलतो एक चांगली गोष्ट आहे जी आपण सगळे एकत्र असतात. सगळे भले तो एक फेस्टिवल असो भले काय पण असो टुर्नामेंट असो आपण सगळे एकत्र असतात. पंच हार्दिक फिल्डिंग स्वतः लावतो. स्वतः त्याच्या डोक्यामध्ये काय ना काय वेगळं चालू असणार. 6 बॉल 4 ची मसाला काढायची आहे. संडे टू संडे तो चांगलंच करतो गोलंदाजी पण आज आज काय करतो. अरे अन्नू बॉलिंग चेंज स्वतः करून आले अन्नू. आयरिस कम कर अन्नू कमॉन. चांगला चेंडू डिक्लेअर स्वरूपाय. आता मात्र 5 चेंडू मागे 3 धावांची गरज. हा जो खेळाडू आपल्याला दिसतो मिलिंद तरे
तो एक त्याच्या हाईटवर आपल्याला जायचं नाही. तो असाच तो संघाचा कर्णधार नाही आहे. आता मात्र 4 चेंडू मागे 2 धावाची गरज. जर पुरंदर संघ जिंकला तर प्रभाग संघ बाहेर. निश्चित शेट्टी अँड कंपनी. यापुढील सामना रायगड विरुद्ध लोहगड, श्रेयस विंदे विरुद्ध गौरव मेहर. अशाच प्रकारे पुरंदर संघ जिंकलेला, प्रभाग संघ बाहेर. आणि या ग्रुपमधनं यांनी ग्रुप मध्ये ठेवला तर ग्रुप मध्ये हे ना माती का कुणाल कॉंग्रॅच्युलेशन पुरंदर संघ. मॅच समोर पाहू. आपण स्क्रीनवरती मॅच समोर पाहू शकतात. पुरंदर संघ 9 विकेटने जिंकले.